असं भवानी तलवार जी की छत्रपती शिवाजी महाराजांना देवीने दिली, जी की पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी पण वापरली. तर मग आज आपण काढणार आहोत चित्र छत्रपती संभाजी महाराजां छत्रपती शिवाजी महाराजांचं, ते पण ह्या नवीन डॉम्स ग्रूव्ह प्लास्टिक क्रेयॉन्स कडून. तर मग असं काही प्लास्टिक ज्यासोबत आपल्याला एक इरेझर सुद्धा भेटतं आणि शार्पनर सुद्धा. तर मग आउटलाईन काढून घेऊयात आपण. इथं असं मी असा विचार करतोय की इथं एक सिंह काढावा, त्याच्या खाली एक छावा काढावा आणि इथं शिवाजी महाराज काढावे आणि इथं संभाजी महाराज काढावे, म्हणजे सिंह आणि छावा, तसंच खाली पण सिंह आणि छावा. तर मग ही आयडिया मला डोक्यात येईल थोड्या वेळात. काही एवढं बनलं आहे, म्हणजे सिंह बनलाय, छावा बनलाय आणि संभाजी महाराज पण बनलेत. आता शिवाजी महाराजांना काढावं लागेल आणि हे ट्रान्झॅक्शन तलवारीनेच होऊ शकतं, फक्त आणि फक्त. तर मग ट्रान्झिशन करायला तलवार उगारा ती भवानी तलवार. जय भवानी. बनले आहेत महाराज आणि संभाजी महाराज. हे आहेत छत्रपती संभाजी महाराज, हे आहेत छत्रपती शिवाजी महाराज, हे आहे सिंह, हा आहे छावा. इथं कैन कलर खाऊयात आपण आणि देऊयात हा छत्रपती संभाजी महाराजांना. हलका हलकाच द्यायचा आपल्याला रंग. तुम्हाला वाटत असेल की एकदम डार्क देऊयात रंग, पण एकदम हलका हलका द्यायचा आहे, कारण की शेडिंगचा पद्धत आहे आज आपण वापरणारी पद्धती शेडिंगची. हलका हलका कलर द्यायचा आपण, हलका 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 एकदम लाईटली कलर द्यायचा. ठीक आहे, लाईटली. कारण जर तुम्हाला परत शेडिंग करायची असेल तर मग दुसऱ्या कलरने करावी लागेल, आणि दुसऱ्या कलरने शेडिंग केल्यावरती थोडं वेगळं पण वाटू शकतो. पण आपण वापरणार ना, मी वापरणार दुसरा रंग. तुम्हाला काय करायचंय करून घ्या. जेव्हा तुम्हाला जेवायचंय तर जेव्हा, नाश्ता करा, नाहीतर झोपी जावा, मला काय नाही फरक पडत. मी दुसरे रंग वापरणार. आता गोल्डन कलर. हे बघा माझी बहीण त्रास देती. तुम्हाला बी अशी बहीण आहे तर कॉमेंट मध्ये त्याचं नाव सांगा. हे येऊन तिला ट्रेनिंग दिली त्रास द्यायची. पूर्ण 1000 फी आहे. तर मग असं काही आपण हलकी हलकी ह्याला रंग देऊयात. तुम्ही थोड्या वेळ थांबा, मी रंग देऊन येतो. लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा. रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा. विजयश्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एकची हा. शिवरायांच्या दृढ वज्राची सह्याद्रीच्या हृदयाची दर्या खवळे तिळभर नढळे कणकर काठी झेंड्याची. तलवारीच्या धारेवरती पंचप्राणा नाचविता पाश पटापट तुटती त्यांचे खेळे पट झेंड्यावर. लीलेने खंजीर खूप
वसता मोहक मायेच्या हृदयी अखंड रुधिरांच्या धारांनी ध्वज सगळा भगवा होई रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा विजय श्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एकची हार मग दाढीला रंग देऊन झालाय, आता कानाला रंग देऊयात. येस, इयर्स आर ऑल्सो डन. तर मग असं काही दिसत आहे आपल्या महाराजांचा चेहरा. तर मग आता आपण डोळ्यात रंग देऊ. महादेव हर हर बोला, उठा उठा हो अंधारावर घाव निशाणीचा घाला. वीज कडाडून पडता तरुवर कंपित हृदयांतरी होती. टक्कर देता पत्थर फुटती डोंगर मातीला मिळती. झंझावाता पोटी येऊन पान हलेना हाताने कलंकासला धून काढणे शिवरायांच्या राष्ट्राने. रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा विजय श्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एकची हार सुभेदार.
तांडव हे कर्तुधुंद शंकरा डमरुनाथ टळमळे भूमंडळ